या देशामध्ये या देशाच्या प्रगतीकरता एक अस्त्र जर कुठले असं विचारलं तर ते अस्त्र म्हणजे भारताचं संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार। 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती। भारतीय संविधानाचे शिल्पकार, महान अर्थतज्ञ आणि समाज सुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला समता, बंधुता आणि न्यायाचा मंत्र दिला। त्यांच्या विचारांनीच देशाला योग्य आणि शाश्वत दिशा मिळाली। भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेच विचार प्रत्यक्षात उतरवण्याचे कार्य सुरू आहे। समता, बंधुता आणि न्यायाच्या त्रिसूत्रीला अनुसरून आज समाजातील शेवटच्या माणसापर्यंत विकास गंगा पोहोचवण्याचे कार्य सुरू आहे। याच अनुषंगाने आपण 2017 रोजी सामाजिक बहिष्कारावर बंदी आणण्यासाठी सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीच्या संरक्षणासाठी कायदा आणला। यासोबतच अनाथांना सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आरक्षण प्राप्त करून दिले। सामाजिक न्यायाच्या अशा दूरदर्शी निर्णयासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाण्याला संपदा मानण्याच्या दूरदर्शी विचारानुरूप जलयुक्त शिवार आणि नदीजोड प्रकल्पामार्फत महाराष्ट्र जलसमृद्ध होत आहे आणि मराठवाडा वॉटर ग्रीड व नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प आज महाराष्ट्रातील दुष्काळ भूतकाळ करण्यासाठी सज्ज होत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी दिलेल्या औद्योगिकरणाच्या मंत्राला अनुसरून आज महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात नवे विक्रम रचत आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याकडे झेप घेत असताना महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनून या विकास यात्रेतील मोठा भागीदार बनत आहे। भारताला अर्थनीती, जलनीती आणि उद्योग नीती मार्फत खऱ्या अर्थाने विकास नीती प्रदान करणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आज खऱ्या अर्थाने जपला जात आहे। याच माध्यमातून आज भारत सुजलाम सुफलाम होत आहे। भारताच्या या विकास यात्रेच्या अशा महान मार्गदर्शकाला त्यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडी वर देखील संपर्क करता येईल।